राज्यातील 22 नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका या पुढे ढकललेल्या आहेत। न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। आयोगाच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतलेला आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय ते मला माहिती नाही। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलल्या हे चूक आहे। आयोग कुठला कायदा काढतोय हे मला माहिती नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत यावर त्यांनी आक्षेप घेतलाय। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण मी जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला आहे म्हणून पुढे ढकलता येत नाही। निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय आहे ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं आहे। एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन। परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही। पण दुर्दैवाने तशा घटना घडलेल्या, त्याची मी माहिती घेतली।